हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती। आय होप तुम्ही सगळे मस्त मिळत असाल। तर गावी जाण्यासाठी मित्रांनो आज आपण प्रवास करत आहोत वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने। या ट्रेनचे तिकीट किती आहे आणि त्या तिकिटाने प्रवास करताना आपल्याला काय काय फॅसिलिटीज आहेत त्या आज आपण एक्सपिरियन्स करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, ट्रेनमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला आपल्या कोचमध्ये एंट्री करण्यासाठी हा डोर बघायला भेटतो। या डोरचं हे बटन प्रेस करून हा डोर स्लाइड होतो। तर हा व्ह्यू बघून तुम्हाला असं वाटेल की आपण प्लेनमध्ये चाललोय। बसण्यासाठी सीटचे कुशन चांगल्या क्वालिटीचे वाटले। तर सीटवर बसल्यावर समोर आपल्याला इंडिकेटर बघायला भेटतं। त्याच्यावर आपल्याला आपल्या कोच नंबर आणि काही सूचना बघायला मिळतात। प्रवास करताना न्यूज वाचण्याची आवड असेल तर न्यूजपेपर सुद्धा इथे अवेलेबल आहे। पहाटे 5:30ची ट्रेन असल्या कारणाने ट्रेनला जास्त गर्दी नव्हती आणि बऱ्याचशा सीट्स रिकाम्या होत्या। डोक्यावर अशा 3 लाईट होत्या, त्या नुसत्या बोट प्रेस करून ऑन ऑफ होत होत्या। मोबाईल चार्जिंगसाठी सीटच्या खाली असे पोर्ट्स होते। प्रत्येक सीटला एक पोर्ट अवेलेबल आहे आणि पाय ठेवतो त्याच्या शेजारी आपल्याला पाण्याची बॉटल सुद्धा अवेलेबल आहे। महत्त्वाचं म्हणजे ट्रेन सुरू होऊन अर्धा तास झाला होता आणि मी वाट बघत होतो चहा आणि नाश्त्याची। तर बरोबर 6:15ला आपल्याला चहासाठी चहा पावडर आणि बिस्किट अवेलेबल झालं। तर ऑप्शन म्हणून कॉफी सुद्धा अवेलेबल आहे। लगेच आपल्याला गरम पाण्याचा कप दिला जाईल, त्याच्यामध्ये ही चहा पावडर मिक्स करून आपण चहा पिऊ शकतो। चहाची टेस्ट मला एवढी खास वाटली नाही, पण बाहेरचा हिरवगार निसर्ग बघून मी थोडा आनंद घेत होतो। बघता बघता 7 वाजले आणि तेवढ्यात आला आपला नाश्ता। नाश्त्यामध्ये बघायला भेटतोय आपल्याला उपमा, कटलेस, एक चॉकलेट फ्लेवरचा केक, जॅम विथ 2 ब्रेड्स। तर मित्रांनो, नाश्ता करून झाल्यानंतर बाहेरचा हिरवगार निसर्ग बघण्यात अजूनच मजा येत होती। डोंगर रांगा ढगांच्या मागे लपलेल्या बघून घरी जाण्याची ओढ अजून वाढायला लागली। स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण हा इथला निसर्ग आपल्याला दाखवून देतो। तर मित्रांनो, खेड येण्या अगोदर इथे आपल्याला ट्रेन स्लो होताना दिसते। याचं कारण म्हणजे 13 जुलै रोजी या बोगद्याच्या जवळ रातोरात एक दरड कोसळली होती। त्यामुळे 24 तास कोकण रेल्वेची वाहतूक बंद केली होती। आपला प्रवास हा 17 जुलैचा आहे। त्या 17 जुलैच्या 2 दिवस अगोदर हा ट्रॅक सुरू केला होता। 8:44ला खेडला पोहोचण्याचा टाईम होता, पण क्रॉसिंगमुळे ट्रेन लेट झालेली। तर या ट्रेनचं वॉशरूम साफ आणि थोडं युनिक वाटलं। नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे ते इथे आपल्याला टीव्ही सारख्या LCDवर बघायला भेटतं। मित्रांनो, वंदे भारत एक्सप्रेसने केलेला खेडपर्यंतचा प्रवास आपला सुखरूप झालेला आहे आणि पुढचा प्रवास खेड ते दापोली हा आपण नेहमीप्रमाणे बसनेच करतो। फायनली मित्रांनो, आपण घरी पोहोचलोय आणि आजचा आपला वंदे भारत एक्सप्रेसने जो प्रवास होता तो पूर्ण झालेला आहे। बरेच दिवसापासून विचार करत होतो की जाईन या ट्रेनने, पण तिकीट जास्त म्हणजे महाग असल्याकारणाने मी प्रवास करत नव्हतो। पण आज बोललो चल येऊया, कारण का उद्या माझं दापोलीमध्ये एक काम होतं, त्यासाठी मी आज आलो इमर्जन्सीमुळे। आणि सकाळी 5:30ची ही होती आणि तिकीट्स पण अवेलेबल होते, त्यामुळे बोललो चल एकदा फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणून आपण ट्राय करू शकतो। तर जवळजवळ 864 रुपयाचं माझं तिकीट होतं आणि त्याच्यावरती टॅक्स वगैरे लागून एजंट फी घेऊन जवळजवळ 961 रुपये टोटल गेले। तर 961 रुपयामध्ये आपल्याला काय काय ज्या सुखसुविधा भेटल्या ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला की नाही ते नक्की कळवा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। भेटूया आपण अशाच एका ॲडव्हेंचर ब्लॉगसोबत।